तर गोविंदगिरींनी वारकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत। देहू संस्थानं वक्तव्याचा निषेध केलाय। गोविंदगिरी महाराजांनी संतांची माफी मागावी। अक्षय महाराज भोसले यांनी ही मागणी केलेली आहे। गोविंदगिरी महाराजांसारख्या थोर व्यक्तीने असं किंवा अभ्यासू व्यक्तीने कडनं असं अपेक्षा नव्हती आम्हाला असं वक्तव्य करायचं। आणि त्यांनी जे संकलित केलेली गाथा आहे हे म्हणणं आम्ही त्या मताशी पूर्ण असहमत आहोत आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेधही केलेला आहे। आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही हे केलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही हे करा, समस्त वारकरी संप्रदायाचं हे करा। कारण आज बीजेचा सोहळा आहे, संपूर्ण भारतातनं महाराष्ट्रातनं तमाम वारकरी बांधव इथं आलेले आहेत। त्यामुळं त्यांना आम्ही थोडंसं हे केलेलं आहे। त्यांना भेटून चर्चा करण्या इतपत त्यांना मोठेपण आम्हाला देण्याची आवश्यकता वाटत नाही। सगळे संत हे एका विचाराने चालत असतात आणि मुळात कुठल्या संतांची अशी तुलना करणं, त्यांच्या वाङ्मयाची तुलना करणं हे स्वामीजींना शोभणारं नाही आहे। त्यांच्या या वक्तव्यानं मनाला अतिव पीडा झाली आहे, दुःख झालं आहे। कारण की मोठी माणसं ज्यावेळी चुकतात त्यावेळी मग मागच्यांनी नेमका काय आदर्श घ्यायचा। आज एकीकडे वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय यांचं दोघांचे साहित्य इतकं उत्तुंग आहे की दोघांनीही हातात हात घालून सारा समाजाला प्रबोधन केलं पाहिजे। मात्र स्वामीजींच्या कालच्या वक्तव्यानं या दोन संप्रदायांमध्ये दुरावा निर्माण झालाय, तो कमी करण्याऐवजी तो वाढलाय।